हॅलो संवादामध्ये अटक केलं त्याला आणि सिंधुदुर्ग सर घेऊ द्या ना आम्हाला थोडं सर फक्त त्याला जाऊ सर आम्ही काय तुम्हाला डिस्टर्ब नाही करत हां हां आम्ही ए अमजद बाजूला येणार तू यार तू हर टाइम सबके मोबाइल में आता तू पीछे आरोपी है। तू यार रोको मत लो काय निकाला है क्या एक मिनिट आता फक्त जरा वेळ द्या चला जयदीप काय बोलशील का जयदीप सर आपण वकील आहात जयदीप आपटे त्यांचं काय पुढची आता प्रक्रिया या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं. आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे. आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल. त्याला रात्रीच्या वेळेला घरी येणं किंवा पोलिसांना अशी माहिती सांगितलं जातं नाही बरोबर, त्या अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे. खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता. कुठली लपाछपी काही करायची नव्हती. त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्यापुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही तो पुरस्कार केलेला. सर जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का? काय तुम्हाला माहिती दिली ते का? मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही, पण संपर्क झालेला होता एवढं.